नमस्कार, मी राजश्री। खूप सुंदर सुंदर लेख आलेले आहेत, त्यामुळे हे एपिसोड बनवताना ना मला खूप आनंद होतो। इतके अर्थपूर्ण मला लेख आलेले आहेत की असं वाटते की हा वाचू का तो वाचू, म्हणजे प्रत्येक लेखाच्या मी मोहात पडतेय। त्यामुळे यापुढचे सगळे एपिसोड आपण अवश्य बघा आणि हो, त्यासाठी तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला लागेल माझ्या यूट्यूब चॅनलला। माझे यूट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिज आहे, त्याला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले आणि बेल आयकॉनचे बटन दाबले तरच हे इतके सुंदर सुंदर एपिसोड आपल्याला ऐकायला मिळतील। आषाढी एकादशी, आता जो मी लेख वाचतेय त्या लेखाचं शीर्षक आहे आषाढी एकादशी आणि याचे पण लेखक मला नाही, ह्याच्या मागे नाही आहे, कोण आहे, अनामिकच आहे, पण खूप सुंदर आहे। आषाढी एकादशी शीर्षक आहे, द्वारकेला निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचे निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले। परंतु पावसामुळे इतस्तता चिखल पसरलेला असल्याने त्याने अंगणातूनच पुंडलिकाला हाक दिली। साक्षात विष्णुदेव आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहिवरला आणि आदरभावे म्हणाला, पांडुरंगा, माझ्या आई वडिलांची मी प्रातर्विधी उरकत असल्यामुळे कृपया तुम्ही आत येऊ नका, मीच थोड्या वेळात बाहेर येतो। इतरस्त चिखल असल्याने त्याने हाताजवळ असलेली एक वीट उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या आणि आई वडिलांच्या माथी स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली आणि पांडुरंगांना विनंती केली, मी बाहेर येईपर्यंत चिखलाऐवजी या विटेवर कृपया तुम्ही उभे राहा। देवा, मी बाहेर येईस्तोवर चिखलाऐवजी या विटेवर कृपया तुम्ही उभे राहा। श्रीकृष्णाने देखील भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटीवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून त्याची प्रतीक्षा करू लागले। श्रीकृष्णाने देखील भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटीवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून त्याची प्रतीक्षा करू लागले। पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आईवडिलांना दाखवून त्याचे मनोभावे दर्शन घेण्यास त्यांना सहाय्य केले। श्रीकृष्णाने पण बाहेरून खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडवायचे होते हे खुद्द श्रीकृष्णाला सुद्धा कळले नाही। एक घटका होत आली, पुंडलिक बाहेर आलाच नाही आणि इकडे गावातील बरेच लोकांमध्ये त्यांच्या अंगणात उभे असलेल्या चिंतातुर पांडुरंगाला बघून शंकेची चर्चा सुरू झाली। थोड्याच वेळात त्याच्या कुटीसमोर, पुंडलिकाच्या कुटीसमोर भरपूर जनसमुदाय उभा झाला। तसेच श्रीकृष्णांना परतण्यास उशीर का होतोय हे बघायला रखमाई पण तेथे आली। पांडुरंगाच्या हाकेला पुंडलिक ओ देऊन बाहेर का येत नाहीये म्हणून एक सद्गृहस्थ त्याच्या कुटीत जाऊन बघतायत तर काय, पुंडलिकाचे आई वडील मरण पावलेत आणि त्यांच्या चरणी लीन होऊन पुंडलिकाने पण स्वतःचे प्राण त्यागले आहेत। पांडुरंगाला ही बाब कळल्यावर त्याने आपल्या दिव्य दृष्टीने पुंडलिकाच्या मनातली गोष्ट जाणली आणि जनकल्याणाप्रती त्याची अपार विष्णुभक्ती पाहून उपस्थित जनसमुदायासमोरच त्याच्या आत्म्यास पाचारण केले आणि म्हणाले, या कलियुगात भक्त प्रल्हादापेक्षाही तुझी माझ्या प्रती असलेली भक्ती श्रेष्ठ मानली जाईल, त्यामुळे माझ्या कोणत्याही पूजेत प्रथम तुझेच नाव आवर्जून घेतले जाईल पुंडलिका। तसेच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहो। आता जसा विटेवर उभा आहे त्याच स्थितीत पाषाण रूपात याच पंढरीत पुढील 28 युगे माझ्या सर्व भक्तांना मी
अखंड दर्शन देत उभा राहील. तसेच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. आता जसा मी विटेवर उभा आहे त्याच स्थितीत पाषाण रूपात याच पंढरीत पुढील 28 युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहील. भले ते गोर, गरीब, मध्यम, श्रीमंत कुणीही असो, कोणत्याही जातीचे, पंथाचे, धर्माचे असले तरीही जे कोणी माझ्याप्रती आस्था ठेवून स्वतःच्या माता, पिता, कुटुंब, गुरु, समाज आणि देशाप्रती असलेली आपली सर्व कर्तव्ये पार पाडत माझी भक्ती करतील, मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेन आणि येणाऱ्या सर्व संकटांपासून त्यांचे संरक्षण करेन. हेच वरदान दिले आहे आज मी तुला, असे म्हणून त्याच ठिकाणी पाषाण मूर्तीत रूपांतर होऊन पांडुरंग अंतर्धान पावले. ही संपूर्ण घटना पाहिल्यावर थोड्याच अंतरावर थांबलेल्या रखुमाईने देखील त्याच ठिकाणी स्वतःचे पाषाण मूर्तीत रूपांतर केले आणि ती अंतर्धान पावली. हेची देही हेची डोळा या उक्तीनुसार तेथील उपस्थित जनसमुदाय हा दैवी चमत्कार पाहून थक्क झाले आणि एकमुखाने जल्लोषात म्हणाले, बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, रखुमाई पांडुरंग वरदे हारी विठ्ठल. आणि त्या दिवसापासून पंढरपुरात विराट अशा जनसमुदायाने विठ्ठल रखुमाई स्वयंभू मूर्तीच्या चरणाशी स्पर्श करून आशीर्वाद घेण्यासाठी जी रीघ लागली ती परंपरा वर्षानुवर्षे अजता गायत अखंडित चालू आहे. अशा तऱ्हेने साक्षात वैकुंठवासी, द्वारका निवासी श्रीकृष्ण रुक्मिणी पृथ्वी तलावर पुण्यनगरी पंढरपुरी पाषाण स्वरूपी स्थित झालेला पवित्र दिवस म्हणजेच आजची आषाढी एकादशी. आणि म्हणूनच खास या दिवशी कैक लाखांच्या संख्येने भारतातले सर्व वैष्णव भक्त पंढरपूरला जाऊन विठुनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेण्यात धन्यता मानतात. आणि नक्कीच या भक्तांच्या पदरी पांडुरंगाचे काहीतरी दान व समाधान त्यांना मिळत असणार. अन्यथा संत ज्ञानेश्वरांनी अंदाजे 750 वर्षापूर्वी काही 51 संख्येने सुरू केलेली वारी प्रथेला आज कैक लाखो भाविकांची वर्णी लागली नसती, हे आपल्याला मान्यच करावे लागेल. म्हणून बोला जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नमस्कार. मला आशा आहे की हा आषाढी एकादशीवर आधारित सुरेख लेख आपल्याला आवडला असेल. आणि जर हा लेख आणि मी केलेले लेखाचे वाचन आपल्याला आवडले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी आपल्या कमेंटची वाट बघत आहे. भेटूयात अशा सुंदर पुढील लेखासहित. तोपर्यंत मला अनुमती द्या. नमस्कार.